मी समालोचन करणार नाही, मात्र आज आपल्या समवेत जे समालोचक लाभले गेलेत योगेश वाघ, आपल्याला एक विनंती आहे की आज तुम्ही उद्या येणार नाही, मात्र तुमच्याकडे असणारा फेमस धवला सुद्धा या ठिकाणा झाला पाहिजे आणि एखादं नवीन सुद्धा झालं पाहिजे. ते आहे, बरोबर आहे. तुम्ही घेतल्या वज मला वाटत ते काड्या काढायला हरकत नाहीये. गातू बाबा येडा वागडा काय होईल त्याचा इलाज नाही. द्या काय तुम्हाला इकू द्यायचं व्हाय तेवढा द्या, म्हणजे मला सोपा पडेल. हॅलो, पक्का झाला. नक्कीच धवला गाण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. हिरवा चेंडू रात्री खेळेला, बॅटमनने षटकार तो मारीला. हिरवा चेंडू रात्री खेळेला, बॅटमनने षटकार तो मारीला. ननीला पोपट जंगलात जंगलात ग, बॅटमन षटकार मारी र, बॅटमन चौकार मारी र. काय सांगायचं आहे मला काय कळला नाही नेमका. 3 वर मला वाटला धवळा बंद कर काय, त्यामुळं मग गप राहिलो. चला काय सांगायचं आहे, नाही असा हात आला ना मला वाटला धवळा बंद, तरी मग जरा शांत राहील म्हणून. नाही आपलं का सर खेचावा आता. नक्कीच चला जाऊ 4 वर 3 वर. बरं 3 वर तर 3 वर काय नाही. जे टायमाला ह्यो फड उठला का मधले काळात पत्रावळी उचलू आपण परत, घाबरू नका. यावेळेस हो फटका चांगला आहे, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉल खाली, वड कॅच, काय झेल कॅरी केलाय संभाजी चौधरी, अफलातून सेल कॅरी केला आणि पहिला बॅक थ्रो, पहिली विकेट. अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा. अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा. माझे रंभा ग, जीवाची लाडकी रंभा, माझे रंभा. ते आहे, बरोबर आहे. सावळ्या तवाच सांगत असतो, काय ती रंभा आणि काय ही गंगी, अशी तर आहे. निश्चित अगदी यस, रिअल मध्ये फलंदाज बाद आहे. कारण आमचा तिसरा डोळा मात्र सक्षम होता. जर काय ती कुरुज बाबा तू टेकीतो तर टांगा पलटीने घोडा फरार होता. नशीब कुरुज तुझी उसू होती. निश्चित अतिशय चांगल्या दर्जाचे कॅमेरामन आपण पाहतोय. अभिजित चव्हाण लाजबाब, काय सांगायचं आहे. भले एक दिस माहित आहे का, त्यांचं एक बाजूची जराशी किडनी ठुचक्या मारीत सध्या, पण लाजबाब. ठीक आहे, चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बास उपाश पोटीच बॅस्ट म्हणलं पाठायला, काय सांगायचं आहे. योग पण रन नाही. आणि यावेळेस नवीन फलंदाज कैलास. पहा आपण पाहतोय रिप्लाय मध्ये कशा प्रकारे मिठ्या मारतायत. थंडी पडले निश्चित. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक मध्ये दत्ता भस्मा, गडी भस्मच आहे काय. ओहो, यावेळेस देखील चेंडू हवेत, आवाक्याच्या बाहेर. यावेळेस बॉल थांबणार नाहीये, सीमा पार, आउट ऑफ पार, षटकार. थँक्यू. नक्कीच या खास करून या मॅच साठी अल्केन ग्रुप यांकडनं अगदी बेस्ट बॉलर आणि बेस्ट फलंदाज यासाठी कोर करकरीत टसटशीत लाजबाब टी शर्ट. काय नाही, मजबूत घाला येतच. आणि जो घालून जाईना त्याला मग गारठ्यात पाण्यात बुडवाय न्या, आंघोळ बिंगोळ घालून पण घाला. चला जाऊया. मोठा फटका आला, संघाचा धावफलक 6 धावेच्या मदतीनं खोलला गेलाय. नेक्स्ट बॉल. याकडे देखील इथे फटका चांगला आहे, परंतु फसलाय क्षेत्ररक्षक बॉल खाली. विकेट किपर चुका होणार नाही. अजून एक विकेट, फलंदाज बाद.
गोऱ्या रंगाची गोऱ्या गोऱ्या रंगाची मामाची पोरगी मन माझं खिच्यावर आपटलंय गोऱ्या गोऱ्या रंगाची मामाची पोरगी. मामाची पोरगी काय सांगायचं आहे. मामा आंधी सांगतो माझा बासा कोपच्यात राहून राहून तंबाखू कोपसून करून मोर चोळीतो, याला कोण का पोर द्याव. गाणं पण भारी लायला आणि कॅच मात्र कशी धरली. धरला तर थोर नाही तर तो सगळ्यात चोर. पण बरी झाली कॅच घेतली चांगली. विकेट किपर बघा छाती कशी आता छाती मागं गेली पोट पुढं आला. ओके चांगली कामगिरी आपण विकेट किपरची पाहिली. दत्ता गोलंदाजी ट्रॅकवरती तयार झाला व सपला. त्याची लागली किडनी ठुसा असायला काय सांगायचं आहे. एक ठोसा चढला षटकार गेला. दुसरे बॉलर मात्र नाव हलिंग नो डुलिंग डायरेक्ट विकेट. 4 चेंडू हाताळले धावा खर्च केल्या. 6तून विकेट आपल्या नावावरती केल्या. दत्ता पुन्हा एकदा बस. आज दोदानीवालं मला वाटतं झोपतं नाही. उपाशीपोटी का होईना आरडून आरडून मात्र मोकार हवा भरली. कामगिरी मात्र तडक. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. ओहो इथे पाहावं लागेल. अगदी जर पाहिलं गेला षटक क्रमांक पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. धावपलकावरती 6 धावा 2 विकेट. अरे बेडची वाला लावून गेली, अरे बेडची वाला लावून गेली, माझी लाडाची मैना खाली जाईना झोप येईना कारण थंडीचा महिना, खाली जाईना झोप येईना कारण थंडीचा महिना. उभची सवय लागलेली त्यालाच कशी झोप येईल गारट्यात. गोदड्या घेऊन बाहेर झोपणार घडी. एकंदरीत मला वाटतं आमचे नारायण चौधरी सर देखील सांगतायत काल देखील दोदानी संघ हा सुपर 5 मध्ये दाखल झालाय. आणि आज कोण जिंकणार टीम वारदोली की टीम डिंगडॉंग धोदानी. या 2 संघांच्या माध्यमातून सुपर 5 मध्ये कुठला संघ दाखल होईल ते देखील पाहावं लागेल. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकमध्ये मनोज यावेळेस तयार. तर स्ट्राईक एंडमध्ये फलंदाज जगदीश. चांगला फटका आला द कार्पेट मध्ये सरळ बॅटनं फटका सजवलाय. काय सांगायचं शेंडी लायली ती धाबाची संधी. तुझा बरा काम आहे का. फिल्डर वाशील याचा बॉल काशील जत्रा कोणा करायची. थोडंसं खराब आला तत्पुरती धाबा आल्या या बॉलवरती त्या म्हणजेच 2 आणि 2 धाबीच्या मदतीनं धावपलक 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. खऱ्या अर्थाने चांगल्या धावपलकावरती घेतल्या जात आहेत. आज जर पाहिला वारदोली टीम देखील आज सुपर 5 साठी अफाट कष्ट घेते फलंदाजीमध्ये. परंतु तितकीच मेहनत टीम डिंगडॉंग धोदानी संघाकडनं. यावेळेस चांगला फटका शतरक्षक डीप मध्ये आहे. 1 धाव इथे बिगानं कंप्लीट झाली आणि तिकडे काय सांगायचं आहे बेडूक चाफी कोंबड धरी फिल्डिंग देखाय भेटली आणि जो अजून कोंबडी धरितो. रावल्या काय 5 धाव पार रावल्या पार दम खाऊन पार बेमटेला रग लागच परत पळतो तरी अजून तो पळल कवडा. त्याला डबल इंजिन चढायचा का डबल इंजिन मग टॉप गिअर ना पळल निश्चित. रावल्या धाव परंतु चांगली रनिंग केली जाते. 2 धावा आल्या आणि 2 धावीच्या मदतीने 10 धावा धावपलकावरती. कारण की सातत्यानं आता धाबींची लयलूट करावी लागेल कारण की दोनही संघ त्याच ताकदीचे आहेत. आंधळी शॉट आणि यावेळेस डॉट बॉल. धोदानी वाल्यांच्या फुल बॅटऱ्या. हो नको ब्युटीफुल फक्त आमच्या बॅटऱ्या फुल. परंतु चांगली गोलंदाजी आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जगदीश ज्याने खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. आता बसा आपल्या खांद्यावरती घेतलाय. येणारा चेंडू पाहावं लागेल. विकेट किपर बाबा या बाहेरून आरडता ना ही कॅच जर सोडली असती तर त्या आरडतात त्याही तुला मनातल्या मनात कमी नसतं पोशाड्या दिल्या. आता दिल्या असत्या पण उद्या सकाळचे ना उन्हात शेकाय निघल्या मोकार दिल्या असत्या डीजे. आज याला मी सोडणार नाही आता खरी याची अन माझी टप फाईट. जाऊ दे ते बेशर्मात वाहून दे टप फाईट. काय सांगायचं आहे आज सांग सोडी ना नको झालाय बेशर्म्या पार टिकल्या मोडून. फलंदाज मात्र बाद झाला. परंतु मित्रांनो सांगितलं जातं ना मंजिले मिले या ना मिले तो मुकद्दर की बात है. मंजिले मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील.
खऱ्या अर्थानं जर पाहिलं प्रयत्नाची पराकष्ट केल्याशिवाय यश मात्र तुम्हाला शोधता येणार नाही. यश तुमच्या जवळ आहे, यश मात्र शोधता आलं पाहिजे. सातत्यानं काय माहीत आहे का, योगेश वाघनं जर अशी कॉमन कॉमेंट्री केली तर योगेश वाघ खड्ड्यात चिखलात खड्डं तरी कमी असं होईल. जे नावानं ओळखलं जातं त्यानं त्याच काम करायचा, जेणे काम तैनो करो. चला आपल्याला आपला काम करायला लागेल. बेकार बॉलर लागला टापराय परत नाही. आणि पंचांचे बोट आकाशात एलबीच्या स्वरूपात अजून एक गडी बाद. टक 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 डीजे नितीन ठोक. पोरी फसलीच ग पोरी फसलीच ग गाडीत बसलीच ग आता ये ना इकडे जाऊ जरा इकडे ये ना. थँक्यू डिझाय. मुरलीधर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये, परंतु मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहतोय फलंदाज विजय थोडस नाराज. परंतु गोलंदाजी कौतुक करावं लागेल डिंगडॉंग धुदानी संघाचं. कारण की आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर मला वाटतं 10 चेंडूचा खेळ झालाय ना, 10 धावा धावपलिकावरती पाहतो. 4 गडी मात्र महत्वाचे फलंदाज बाद केलेत. 11 ठीक आहे, काय हरकत नाही. 11 तर 11 नाही तर धरा 12. शेवटचा बॉल आणि ते शेवटच्या बॉलवरती आता एखादा मोठा फटका येईल का ते देखील पाहावं लागेल. एक जेला उंगवात योजेला मावळात, काय सांगायचं आहे, नको झाले तर रा अगदी पाहावं लागेल. आता वाईट चेंडू हाताळला, परंतु येणारा चेंडू आता पाहावं लागेल. म्हणजे बिन कामाची आणि बिन धामाची एक रन. 11 धावा धावपलिकावरती आहेत. षटकातला पुढचा चेंडू पाहावं लागेल कशा प्रकारे हाताळला जाईल. गोलंदाज मनोज. हाफ ट्रॅकर चेंडू होता, उडवलाय, थांबणार नाहीये. यावेळी देखील बॉल निघून चला आउट ऑफ द पार. बिग बिग षटका. कॅमेऱ्यावाले असा कार्यक्रम दिसला का पटकन खेचायचा, म्हणजे मलाही बरा वाटत. असा मला असा काही दिसला का मग मला तवाच बोलायला मजा येते. तोपुरती काय वाटत, काय झालं तिकडे 2 फड उठलं वाटता. झाला ना 2 फड, म्हणजे 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. शेवटचं अंतिमचं षटक आहे. आता अंतिमच्या षटकामध्ये पाहावं लागतील आता कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 17 धावा धावपलिकावरती सध्याच्या स्थितीला आपण पाहतो एक मोठा ब्लास्ट आला. 12 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे समाप्त झाला. 12 चेंडूमध्ये 17 धावा आल्यात. शेवटचे 6 चेंडूचा खेळ उर्वरित शिल्लक आहे या पहिल्या इनिंगमध्ये आणि ते पाहावं लागतील. तर नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिमचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बरोबर मोजला ना तर 9.5 फुटाच्या आसपास जाईल मला वाटतं उंची. किरण चौधरी आता पाहावं लागेल 9.5 फुटाच्या आसपास, पण तुम्ही बाऊक पावला. आणि स्ट्राईक एंड बॅटमॅन बरोबर 5.25 फुटाचा. आणि इथे कोलवाटाप्याचा चेंडू होता. क्षेत्रक्षक बेकार दडून बस. हा कवडी तरफड देखा ना त्याची कवडी तरफड. काय सांगायचं आहे, नको झाली तर संदू कसा तरी त्याला ठावाय माझ्या हातात बॉल बसायचा ना, दिला अंग. बरे फासल्या मोडल्या तर चालेल, पण बॉल अडवून देणार तर बोशाडा खायला लागतील. फिल्डिंग चांगली, क्षेत्ररक्षण चांगलं, फासल्या उद्या आयडियाज चांगला मोठा डबा आणून ठेवा, म्हणजे या फासल्याला मलम लावण्यात आंबी हळद होई तर ते जग मला काय फरक नाही. नेक्स्ट बॉल किरण. इथे चेंडूला उंची गाठली, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली, तिथे पाहावं लागेल 2-2 क्षेत्ररक्षक. बास मी नाही त्यातली कशी काय गुतली. अजून एक विकेट, फलंदाज बाद. डीजे नितीन पाहतोय आपण स्क्रीनवरती पार. गाण्याच्या तालात मोस्ट गडी खुश, पॉवरफुल. केसाची स्टाईल काय बघा, डीजे वाजवण्याची स्टाईल काय, बेकार कडक काम आहे त्यांचा. आणि काय सांगायचं, मन मी लड्डू फुडा अशी तर आहे त्यांची. लोकाला दाबायचं नाही पण आतून मोकार खुश निश्चित. मित्रांनो अगदी सातत्यानं पाहिलं गेलं तर आपलं स्वभाव आणि स्वभावावरून आपली ओळख, आणि तीच खरी ओळख आपण पाहतोय ती म्हणजे डीजे नितीनची.
सातत्यानं जर पाहिलं गेलं तर नक्कीच प्रेम आणि या प्रेमानं दिलेली त्यांना खऱ्या अर्थाने प्रेक्षकांनी दिलेली जी देणगी आहे ती आपण पाहत असतो. सातत्यानं चांगलं संगीत, खोसऱ्या बॉल, मुसक्या बॉल, गंडिया बॉल, भोंदिया बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेंडी फोड्या बॉल. काय सांगायचं, एके बॉलाला नावा किती, नशीब भट नाही झालो, ठाकूरच झालो. एकंदरीत आपण पाहतोय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. गोलंदाज किरणच्या माध्यमातून षटकातला पुढचा चेंडू, 18 धाबा आहेत यावेळेस. हो अगदी जर पाहिलं तर नक्कीच लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, धाबाची संधी आहे आणि डायरेक्ट हिट, अजून एक विकेट, फलंदाज होईल बाद. थँक यू. नवीन फलंदाज संतोष मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 7 रंग पाहून आम्ही काही होत नाही, परंतु संतोष दाखल झालाय. जरासा गडी कुडकी आहे, लकडा आहे, पण पावर मात्र मजबूत आहे. चालताना समजत आहे. हो तो देखा स्क्रीनवर पहा. सातत्यानं जर पाहिलं तर की डावकुरा आताचा फलंदाज खुश आहे, थोडासा खुश आहे. आमचे पंच काय सांगायचं, अंकुश शेटची आबाळ झाली, पार कटलेस वड कडून हैराण झाला, पळायचं वांद झालं त्याचं. धंदा मजबूत केला, गोणीत पैसा भरला सगळा, परंतु आता पाहावं लागेल. गोलंदाज किरण ज्याची गोलंदाजी चांगली राहिली, शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, गोलंदाजी अपलातून राहिले. अवघ्या 19 धाबा आहेत. जागा बनवली होती, थोडीशी नक्कीच सफल झाले होते फलंदाज. चेंडू मात्र नक्कीच आपण पाहिला विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडू, शेवटचा बॉल असेल आता या षटकातला, आणि शेवटच्या बॉलवरती आता प्रदर्शन कशा प्रकारचं केलं जाईल ते देखील पाहावं लागेल. येणारा चेंडू, षटकातला पुढचा बॉल कशा प्रकारे हाताळला जाईल. किरण आहे, एखादा मोठा फटका येणं. राहुल आहे सेट फलंदाज. इथे चेंडू हवेत, पंचांचा इशारा, नो बॉल, घाण्या बॉल, नासका बॉल, कुचका बॉल, दलिंद्र बॉल, पनवते बॉल, वाटलाय बॉल. आईना का बहिणा घेतल्याशिवाय जाईना. आलेली संधी आता पाहावं लागेल. यास महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल. चला बाई चला, 5ला 1, 10ला 3, चकबार चकबार चकबार. नको झाली जरा अशीच. थँक्यू. आता या कोण अलकांचा आवाज ऐकला यो, कानकनचा आवाज ऐकला. रोज तुम्ही ऐकता वय, सांगा बरं. कुत्र्याचे योग गोटा आपटला ना का, कुत्रा असाच का नाद करीत क्याव क्याव क्याव, म्हणजे आता चानस आली, पाहावं लागेल. संदूक कुतायला गड्याना, चानस आली ती कुतवायला पण जमला नाही. फिल्डर आला, 1 धाव कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न केला जातो, थ्रो मात्र थोडासा वाईट आला, 2 धावा. आता पाहावं लागेल, इथे तिसरीचा प्रयत्न केला जातोय, परंतु फलंदाज बाद. 2 धावा कंप्लीट आणि धावफलक 23. विजयासाठी आता 18 चेंडू 24ची आवश्यकता. संधी मिळेल आमच्या डीजे नितीनला. आहे इथून पुढे टीम डिंगडॉंग धोदाने क्रिकेट संघासाठी. भरलेलं पाणी आहे का, नक्कीच आपण पाहतोय. मध्यंतर झाला मित्रांनो, आणि आता उरलेला 1 धवळा. कारण मग काय झाला, सूर्य याला शब्द आठवायला पंचांचा हात असा देखला मला वाटला, आणि काय मला सांगला थांब रे. परंतु नक्कीच आपण पाहतोय. सातत्यानं जर पाहिलं गेलं तर धवळ्यासाठी देखील मी अशीच एक व्हिडिओ बनवली होती, परंतु युट्यूबला मित्रांनो अगदी जर पाहिलं तर नक्कीच अशा कॉमेडी व्हिडिओ अगदी क्रिकेटवरनं धवळा अर्ध्या जर आपल्याला पाहायचे असेल, नक्कीच ठाकरी तडका योगेश वाघ या चॅनेलला जरूर आपण सर्च करा, आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मी धवळा गातोय तुमच्या समोर, फलंदाज तोपर्यंत रवाना करा आपले. हम पर द्या निर्णय लवकर, हम पर द्या निर्णय लवकर, नाही तर तुम्ही आता बाल पंक्चर, नाही तर तुम्ही आता बाल पंक्चर. बॅट्समन षटकार मारी, बॅट्समन षटकार मारी, दूर दूर षटकार मारी, न फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डिंग
बेडूक चापी न कॅप्टन त्याच्यावर ताव काढी न आयोजक गालात असतो योगेश वाघ धवला गातो. धन्यवाद. नक्कीच थँक्यू. अगदी बरोबर आहे. हे हळदीच गडी होय. मला वाटतं हळदीला जाऊन आला का काय झाला. एस नक्कीच आपण सातत्यानं मित्रांनो, मी जेव्हा आपल्या ठाकरे भाषेत समालोचन करण्यासाठी सुरुवात केली ना, तेव्हा सपोर्टर मला कमी मिळाले आणि विरोधक जास्त मिळाले. ते देखील लांबचे कोणी नाही तर आपलेच होते. आणि परंतु मला आपल्या सर्व खेळाडूंनी सहकार्य केलं आणि खऱ्या अर्थाने आता जे प्रेम मिळतंय आणि तुमच्यामुळं खऱ्या अर्थाने जो ठाकरी भाषेत मी सुपला शॉट म्हटलं, तो आज कालच्याच रात्रीच्या दिवशी IPL ला देखील तो सुपला शॉट झाला. म्हणजे खऱ्या अर्थाने आज मीच नाही आहे, समाजाचं नाव देखील तिथे गेलं. परंतु अगदी जर पाहिला तुमचं जेव्हा मला प्रतिसाद मिळेल ना, तेव्हाच खऱ्या अर्थाने आमचे DJ ऑपरेटर सातत्याने आम्हाला साथ देतात, आमचे खेळाडू जसे साथ देतात, अशीच यापुढे देखील साथ जर राहिली ना, तर निश्चित एक दिवस ध्येय गाठायचं आहे आणि खऱ्या अर्थाने प्रयत्न करायचं असंच राहील. जरूर शंका नाही आहे, फक्त तुमचा साथ आणि प्रतिसाद मला हवा आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. उभीची आवश्यकता मॅच मध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विजय. 18 चेंडू 24ची आवश्यकता. दत्ता आहे स्ट्राईक वरती एक विस्फोटक फलंदाज. पाहावं लागेल 18 चेंडू 24ची आवश्यकता. आणि काय सांगायचं आहे, बरोबर कांज्यात पाणी झालं या. म्हणजे अर्धा रनरअप जेवून गडी मागे फिरला म्हणजे कांज्यात पाणी. चला आता पाहावं लागेल. नॉन स्ट्राईकला बॅट्समन. रडू नको बाबा, नको रडू. नाही वाकला तर काय, मला वाटलं रडायला लागला. बेकार ह्यो भांडी घसा शॉट. भांडी घसायच्या आधी टोपशी खरकटी हातात उष्टी पडली. तो दे का. एकंदरीत रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता, शक्य झाला नाहीये. कुठेतरी जर पहिला चेंडू डॉट तळत असताना दत्ताला मात्र नाही की कुठेतरी या चेंडूमध्ये लेंथ आणि गती ओळखता आली नाही. परंतु विजयचं कामगिरी मात्र चांगली राहिली पहिल्या चेंडूवरती. नेक्स्ट बॉल षटकातला पुढचा चेंडू पाहावं लागेल. आता कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल ते देखील पाहावं लागेल. कोलवाटाप्याचा चेंडू होता. बॅक टू द बॉलर. असा फटका सजवला होता. शतरक्षकाला तरपड करीत तो परत काय सांगायचं आहे. बॅटमन मात्र सुसाड आला होता, त्याला ठाव आहे. यानं आंगळत म्हणजे काय सांगायचं, आपल्या भाषेत सांगायचं झाला तर मध्ये पावटेलच मध्ये कार्यक्रम ओके केला होता. त्यामुळे गडी जरा सावध आला. यस स्क्रीनवरती आपण पाहतो लायन ग्रुप आणि खऱ्या अर्थाने लायन ग्रुप सदस्य यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. यस पंचांचे हात समांतर, चेंडू अबांतर. पंच मात्र आपले चांगले लाईन मारतायत पिच वरती. फार डोळं मिचकून लाईन चेक केली जाते बॉलाची. अरे टेनिस बॉल. हा तुम्ही एकमेकाला काय सांगत आहे, कानात गोटी सांगा नाही तर बोलू मुक्क ज्या. मग काय सांगायचं आहे. नक्कीच आपण स्क्रीनवरती पाहतोय आमचं एकदम डॅसिंग आणि खऱ्या अर्थाने सगळे सध्या आता जर पहा कोण केसांवरती ताव मारतोय पण या. परंतु इथे यस चांगला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळाला. पंच सांगतात की इथे चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाज. चांगल्या रीतीने आपण पाहतोय. यस आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय अविनाशजी वाघ आणि पहा सातत्याने जर पाहिलं गेलं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. मोकार खुश आहेत सध्या ते. हो म्हणजे मी लड्डू फुटा डोळं काय मारतात, थोडं डोळं पण मारतात. एकंदरीत जर पाहिलं तरी यावेळेस हो इथे चांगला चेंडू हाताळायचा होता, परंतु धाव मात्र रोखू शकले नाही. धावफलक जाऊन पोहोचलाय. अजय बसमा खुश आहेत. उद्या मला वाटतं ते इथे काय करतील सांगता येत नाहीये. धावफलक आपण पाहतोय मित्रांनो 3 धावसंख्येवर सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. सध्या तेलकट चेहरे झालेले आहेत. थोडंसं प्रेस करा. नक्कीच आपण पाहतोय नको झालाय बघा. यस मेंटॉस खाऊ दिमाग की बत्ती चलाव. पुढचा बॉल. ओहो फुलरलेनचा चेंडू बेकार. भांडी घसाय जितली आणि पार भांडी घसता घसता टोपशी फुटून गेली. हे श्री बिमार साठी मला वाटतं पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. चेक केला जाईल. चेक.
विकेट. फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. जरूर मला वाटतं पंच दत्ता बसमा एक महत्वाचा विकेट जो मात्र नक्कीच घेतला गेलाय. नवीन फलंदाज प्रकाश, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. आता हातात सुस मोजे घालून बॅट्समन रेडी दाखल होत असताना बघा कसा वज वज वज. येस नक्कीच विष्णूजी कांबडी यांसकडनं माझ्यासाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज आलंय. येस अगदी बक्षीसदात्यांचं देखील मनापासून खूप खूप धन्यवाद. निश्चितच जर पाहिलं गेलं तर 7 जण मित्रांनो अगदी तुमचं प्रेम आहे आणि म्हणून करा तुमच्या प्रेमामुळे मला देखील आनंद मिळतोय समालोचन करण्यासाठी. पण काय सांगताय पाखरा पाखरा हुरपळली आहे तिथं. एखाद्या कंपनीला डोम तरी कमी आवडा धुर उठलाय. येणारा चेंडू इथे चांगला फटका आहे. चेंडूने उंची गाठले, लांबी देखील भरपूर. यावेळेस सीमारेषा पार षटकार. आला बाबूराव. कारण का वाजलं किती आता 3 वाजलं बरोबर ना. डीजे नितीन असला तिकडे बरोबर घड्याळाचा काटा बघूनच गाणं वाजत. एकंदरीत नक्कीच 9 धावा आहेत धावफलकावरती 1 गडी गमावलाय. अजून जर विचार केला तर आता शेवटचे बॉल शिल्लक आहे तर 12 आणि आवश्यकता आहे ती 15 धावेची. 12 बॉल 15ची आवश्यकता मॅच मध्ये. टीम डिंगडॉंग धोदाने की टीम बारदोली जगदीश. यावेळेस आपण पाहतोय किरण स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 9 धावा धावफलकावरती 12 चेंडू मध्ये 15ची आवश्यकता मॅच मध्ये. किरण आहे स्ट्राईक एंड वरती. रुपेश गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरे षटक हाताळण्यासाठी तयार होत असताना पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला हो बेकार बुळू 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 देगा. चौकात तिकडे गेला आणि बसला गडी इकडे. आईना का बहिना घेतल्याशिवाय जाईना 4 रन. डीजे ठोक नितीन. चुकीला माफी नाही. बरोबर गालाव खुनात वटक्यात लिस्टिप कुठं कमी असते. परंतु फटका चांगला आहे. 13 धावा धावफलकावरती. आंधळी शॉट तलवार फिरायली पण काय सांगायच्या बोथरलेली तलवार. तिला काय धार नाही आणि मार नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडू. सामन्यामध्ये रंगत पहा मित्रांनो. शेवटचे 10 बॉल 11ची आवश्यकता मॅच मध्ये इथून पुढे आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडू 11ची आवश्यकता मॅच मध्ये आहे आणि धावा येतील किती येतील ते देखील पाहावं लागतील. हापटाकर चेंडू चापट दिली आहे. मोहरा ठेलाय. फिल्डर आहे त्याने दडून दडून फिल्डिंग मात्र भारी केली. पण काय सांगायचं तोपर्यंत किडा जेला निघून आणि मगून फरफोड हातात आला. म्हणजे तोपर्यंत बॅट्समन मात्र सुरक्षित जागेवर. डाबर चमनप्राश फुल रनिंग. हो बरोबर आहे. तो सांगतो बॉल खाऊ नको भले 2 भाकरी घरी गेल्यावर देईन पण बॉल खाऊ नको. म्हणजे ते लबराजात पचत ना असं त्याचं म्हणणं आहे. परंतु येणारा चेंडू आता रुपेश समोरच्या दिशेला पुन्हा एकदा हो कव्हर पॉईंट रिझर्व मध्ये खेळलाय. शतरक्षक आले तो हो तोपर्यंत बेडूकचा फिल्डिंग. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न. याला झाली घाई. याच्या दर्शनाला आली कंची बाई. काय सांगायचं आहे. फलंदाज किरण चौधरी. काय सांगायचं आहे नाही बरोबर की इकडे खेकाट्या जमा केल्या. हे हळदीचं परिणामात हो नाचाय गेल्यावर शिट्ट्या कमी पण समोरच्या दिशेला यावेळेस खेळलाय. अगदी लॉंगॉपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. बेकार काय नाही. हे फिल्डरचा योग डोळा निजला था आणि त्यामुळे ही गडबड झाली. 4 धावा. अगं काय भैरी बिरी झाल्यास का काय. थँक्यू. एक चेंडू योग बॉल तर कपून दे ना. अरे म्हणजे कधी 1 ओव्हर तरी कंप्लीट होईल. मग जरी तुम्ही 2 मिनिटं पाणी घेऊन गेलं तरी चालेल. 1 बॉल म्हणजे कसं माहित आहे का. आळणी नको ने पुचाट नको. बरोबर होईल त्या सपाचोक.
7 चेंडू आवश्यकता आहे ती मॅच मध्ये 5 धावेची. बरोबर आहे. दत्ता दे काही कुणकाच्या फुसण्या मारितो. कुछ तो होएगा. पाहावं लागेल. 1 चेंडू या षटकातला शेवटचा शिल्लक आहे. 5 धावेची गरज आहे. स्ट्रायकिंग वरती फलंदाज किरण आहे. आता या बॉल वरती कशा प्रकारचं या कसा माहिती आहे का ओव्हर कॉम्पिटिशन भांडी घसाची गरज नव्हती. जाऊ द्या. अरे काय सांगायचं आहे. हे 11 ते 2 झाले किती 13 आणि ते 2 झाले किती 15 आणि 1 बाटली नेली नकोची. हे 6 बॉल आता आवश्यकता मॅच मध्ये 5 धावेची. अगदी मित्रांनो, मी खऱ्या अर्थाने आज मला या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने समालोचन करण्याची संधी दिली आयोजकांनी. त्यामुळे खऱ्या अर्थाने मी आयोजकांचं अगदी सर्व आयोजकांचं प्रत्येकाची नावं घेणं खऱ्या अर्थाने मला माहीत देखील नाही, परंतु अंकुशदादा यांनी खऱ्या अर्थाने माझ्याशी संपर्क साधला आणि खऱ्या अर्थाने मला या आजच्या रात्रीमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. त्याबद्दल नक्कीच मी त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि माझ्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं, माझ्या लाडक्या खेळाडूंचं देखील मी नक्कीच विनंती करेल. मित्रांनो, अगदी मी कुण्या खेळाडूचं मन दुखवण्याचा कधीच प्रयत्न करत नाही आहे, परंतु माझ्या मुखातून एखादा अपशब्द निघाला असेल आजच्या रात्रीमधील तर लहानसा भाऊ म्हणून क्षमा करा. आणि खऱ्या अर्थाने ही मॅच झाल्यानंतर मी इथून खऱ्या अर्थाने घरच्या प्रवासाला जरूर निघणार आहे. त्यामुळे नक्कीच माझ्या मुखातून एखादा अपशब्द निघाला असेल तर नक्कीच मला क्षमा करा. आणि खऱ्या अर्थाने आज आयोजकांनी संधी दिली मला या स्पर्धेमध्ये, त्याबद्दल मी आयोजकांचं अगदी सर्व आयोजकांचं आणि सर्व टीमचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. यस, नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 21 जेला परत. अरे चांगला आहे ना, त्यांना खैर सांगला ते मला सांगा, सागणं आहे का म्हणजे वागणं आहे का असा. यस, नक्कीच आपण पाहतोय भरत खैर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. शेवटचे बॉल शिल्लक आहेत आता 5 आवश्यकता मॅच मध्ये 5 धावेची. भरत दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 5ची आवश्यकता. इथून पुढे मॅच मध्ये सामना जिंकणार कोण, टीम डिंग डॉंग धोदानी की टीम वारदोली. शेवटचे 5 चेंडू. जगदीश गोलंदाजी ट्रॅक वरती. ओहो, गड्यांना वजच कुतल्या हंपरची पळताना धन तोपर्यंत योग रन कंप्लीट झाला. तिकडे बेडूक चापे फिल्डिंग. आता काय वादन काय नाही, बस याला सांगायचं झालं. ही मन काय माहित आहे का, ऐते बिळात नागोबा. 3 धाबा. हागणं आणि वकणं मात्र संघस. काय सांगायचं आहे, थ्रो केला डायरेक्ट हिट व. हो, काय सांगायचं आहे. नारायण सरांचे चेहऱ्या मात्र आता काय जरा हसू, म्हणजे जसा पाण्यात कमाल फुला तर तसं बरंच जणांचा चेहरा फुलला आता. परंतु मॅच आहे इथून पुढे अजूनही जर पाहिलं तर मला वाटतंय 22 धाबा धावफलकावरती आहेत. आता 4 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे इथून पुढे मॅच मध्ये. शेवटचे 4 बॉल 2ची आवश्यकता मॅच मध्ये. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे टाकलेला हा बॉल, हा बॉल, हा बॉल डॉट. आता शेवटचे 3 चेंडू 2ची आवश्यकता मॅच मध्ये. क्रिकेट आहे, क्रिकेट खेळामध्ये जर तरला कधी आणि कधीच महत्व नाहीये मित्रांनो. सातत्यानं पाहावं लागेल. आता शेवटचे 3 चेंडू 2ची आवश्यकता मॅच मध्ये. पुन्हा एकदा तयार, जागा बनवली आहे, चेंडू हवेत आहे, पाहावं लागेल. या बॉल वरती सुपर 5 मध्ये आजच्या रात्रीमध्ये टीम दाखल झाले. टीम डिंग डॉंग धोदानी. विजय संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोड कौतुक.